सिद्ध पुरुष माननीय प्राचार्य डॉक्टर मधुकर फरताळे, कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे यांनी श्री शिवाजी महाविद्यालयाची स्थापना इसवी सन 1960 मध्ये बार्शीत केली. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा या विभागातल्या हजारो विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणाची सोय बार्शीतच झाली. कडक शिस्त आणि श्रमप्रतिष्ठा हे कर्मवीर मामांचे संस्कार अंगीकारून श्री शिवाजी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य कैलासवासी डॉक्टर मधुकर फरताळे सर यांनी अविरतपणे महाविद्यालयाची सेवा केली. जया अंगी मोठेपण तया यातना कठीण हे वाक्य सरांच्या बाबतीत तंतोतंत लागू पडतं. वाशी तालुक्यातलं सटवाईवाडी हे सरांचं जन्मगाव. महादेव फरताळे आणि पद्मिनीबाई या दाम्पत्याच्या पोटी शेतकरी कुटुंबात 13 मे 1954 रोजी सरांचा जन्म झाला. 4 भाऊ आणि 1 बहीण असा सरांचा परिवार होता. आजोबा तुळशीराम फरताळे यांना आपल्या नातवानं खूप शिकावं असं वाटत होतं, पण मधूला 10वीला कमी गुण मिळाले. अभ्यासाच्या बाबतीत घरच्यांचा विश्वास उडाल्यानं मधूला शेतातली कष्टाची कामं देऊन जणू त्याची परीक्षाच घेतली गेली. पण या परीक्षेत मधू पास झाला आणि मधूचा पुढील शिक्षणाचा मार्ग खुला झाला. श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी इथं उच्च माध्यमिक आणि पदवी, तर शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर इथं पदव्युत्तर शिक्षण घेऊन आणि PhD करून मधूनं स्वतःला सिद्ध केलं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर इसवी सन 1980 मध्ये त्यांनी श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी इथं ज्युनियर विभागात अध्यापन केलं. त्या काळात कडक शिस्तीचा परंतु विद्यार्थीप्रिय अशी त्यांची प्रतिमा तयार झाली. याच दरम्यान सरांचे मामा उत्तरेश्वर खोत आणि मामी कौशल्या खोत यांची मुलगी संजीवनी हिच्यासोबत त्यांचा विवाह 9 मे 1984 रोजी झाला. प्रत्येक यशस्वी पुरुषामागं एक स्त्री असते याचं उत्तम उदाहरण म्हणजे संजीवनी फरताळे. एक पत्नी, आई आणि गृहिणी या तिहेरी भूमिका संजीवनी मॅडमनी यशस्वीपणे बजावल्या. 2 मुली आणि 1 मुलगा अशा परिवाराची जबाबदारी सरांनी उत्तमरित्या पार पाडली. मुलांनी उच्च शिक्षणात करिअर करावं असं सरांचं मत होतं. कॉलेजच्या एवढ्या व्यापातून ते मुलांच्या शिक्षणावर लक्ष ठेवून असायचे. म्हणून तर मुलं सरांबद्दल म्हणायचे, खोड कौतुक वेळ प्रसंगी धाकात ठेवी बाबा, शांत प्रेमळ कठोर रागीट बहिरूपी बाबा. पुढं ऑक्टोबर 1983 ते जून 2004 या कालावधीत त्यांनी कर्मवीर डॉक्टर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेच्या पंढरपूर आणि कोपरगाव इथल्या संस्थांमध्ये सिनियर विभागात अध्यापन कार्य केलं. उच्च माध्यमिक आणि पदवीचं शिक्षण सरांनी ज्या महाविद्यालयात घेतलं त्याच महाविद्यालयात म्हणजेच श्री शिवाजी महाविद्यालयात त्यांना जुलै 2004 मध्ये प्राचार्यपदावर काम करण्याची संधी मिळाली. मी प्राचार्यपदाचं स्वप्न ज्युनियर विभागात शिक्षक असताना पाहिलं होतं, ते आत्ता पूर्ण झालं असे उद्गार प्राचार्य फरताळे सरांचे. कडक शिस्त आणि कामात राम आहे या मामांच्या विचारांना पुढे नेत सरांनी महाविद्यालयाचं आंतररूप आणि बाह्यरूप सुंदर आणि देखणं केलं. क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात शिवाजी द बॉस होण्यामागं सरांचं योगदान अमूल्य आहे. युवक महोत्सवात एकूण 8 वेळा मिळवलेलं सर्वसाधारण विजेतेपद असेल किंवा NSS आणि NCCच्या विद्यार्थ्यांची दिल्ली आणि मुंबई परेड असेल, यामध्ये सरांनी आपली जबाबदारी चोख बजावली. सरांच्या मार्गदर्शनामुळं
अनेक विषयांमध्ये विद्यार्थ्यांनी विविध पदकं तसंच महाविद्यालयाला नॅक ए ग्रेडचा दर्जा मिळाला. स्वच्छता अभियान, श्रमप्रतिष्ठा, नो व्हेकल डे, आरोग्य शिबिर, मतदान जागृती, उद्बोधनपर व्याख्यानं, झुपेस्ट, सेमिनार, कॉन्फरन्स अशा उपक्रमांमध्ये महाविद्यालयाचा ठसा आंतरराष्ट्रीय स्तरावर सरांनी पोहोचवला. तसंच महाविद्यालयाला उत्कृष्ट महाविद्यालयाचं महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाचं NSS पारितोषिक मिळालं. विद्यापीठ स्तरावर प्राचार्य डॉक्टर फरताडे सरांनी विविध समित्यांमध्ये काम केलं. तसंच राष्ट्रीय स्तरावरील समितीचे सुद्धा ते सदस्य होते. श्री शिवाजी महाविद्यालयाच्या मूळ इमारतीला सरांनी एक वेगळा चेहरा दिला. भव्य प्रवेशद्वार, सुबक पोर्च, सुंदर बगीचा आणि क्रांतिसिंह नाना पाटील यांचा पुतळा यामुळं महाविद्यालयाचा परिसर आकर्षक दिसू लागला. छत्रपती शिवरायांच्या आणि कर्मवीर मामांच्या पुतळ्यांचं सुशोभीकरण, शिवशक्ती मैदानाचं इंडोर स्टेडियम, मुलींचं वसतिगृह, भव्य दिव्य मध्यवर्ती ग्रंथालय या सर्वांच्या उभारणीसाठी सरांनी खूप परिश्रम घेतले. महाविद्यालयातल्या कला शाखेकडं पदव्युत्तर राज्यशास्त्र, भूगोल आणि विज्ञान शाखेकडं सूक्ष्म जीवशास्त्र हे विषय सुरू केले. तसंच पदव्युत्तर मराठी, हिंदी, इंग्रजी हे 3 विषय अनुदानित करण्यात सरांना यश आलं. मॅन्स ग्रेटनेस लाईज इन हिज पॉवर ऑफ थॉट्स हे वाक्य सरांनी सिद्ध केलं. म्हणून तर डॉक्टर सुनील कुमार लवटे सर त्यांना संकल्पामागे धावणारा सिद्ध पुरुष असं म्हणत. संशोधन वृत्ती वाढीस लागावी म्हणून कॉमन फॅसिलिटी सेंटर, बेसिक एज्युकेशन देण्यासाठी महाराष्ट्रातलं पहिलं कम्युनिटी कॉलेज, तसंच 10 विषयांसाठी PhD रिसर्च सेंटर सरांनी उपलब्ध करून दिलं. कला ध्यास नव्हे, श्वास आहे माझा असं फरताडे सर नेहमी म्हणायचे. संगीत अलंकार प्राप्त असलेल्या सरांचं संगीतावर प्रचंड प्रेम होतं. त्यामुळंच त्यांनी महाविद्यालयाच्या संगीत विभागात COPचा कोर्स चालू केला. स्पष्ट, फटकळ आणि सडेतोड असलेला सरांचा स्वभाव पुढं बऱ्याच अंशी कमी झाला. 2 पुस्तकं कमी वाचा, पण 4 माणसं जास्त जोडा असं फरताडे सर नेहमी म्हणायचे. प्राचार्याची भूमिका बजावताना सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची वृत्ती सरांनी कसोशीनं पाळली. महाराष्ट्रातल्या अनेक दिग्गज व्यक्तींची शिवाजी महाविद्यालयात भेट ठरलेली असायची. म्हणून तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब वेळात वेळ काढून सरांना भेटावयास आले. पण सरांचा बेडर स्वभाव आणि निर्भीडपणा विद्यार्थी नेहमी अनुभवायचे. हे श्री शिवाजी महाविद्यालय माझं आहे आणि इथं शिस्तही माझीच राहणार असं सर ठणकावून सांगायचे. सरांचं महाविद्यालयावर इतकं प्रेम होतं की सर कुठेही परगावी गेले तरी तिथून परतल्यानंतर पहिल्यांदा महाविद्यालयात यायचे आणि तिथून मग घरी. कर्मचारी आणि विद्यार्थी यांची बेशिस्त किंवा कामचुकारपणा, वाईट सवयी त्यांना आवडत नसायच्या. महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात व्यासंगी वृत्ती जोपासत त्यांनी प्रामाणिकपणे कार्य केलं. त्याचीच पोचपावती म्हणून की काय, सरांना महाराष्ट्र शासन, संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला. प्रीती संगम ज्ञानप्रबोधिनीचा कृतज्ञता गौरव पुरस्कार, उद्योग दीप संघाचा आदर्श निर्माते पुरस्कार आणि लोकमंगल समूहाचा आदर्श शिक्षक पुरस्कार सरांच्या कर्तृत्वाला हत्तीचं बळ देत होते. मिळालेल्या या बळातूनच सर बार्शीतल्या सामाजिक कार्यात आपला ठसा उमटवत होते. शहीद भगतसिंग जन्मोत्सवाचे सेक्रेटरी, विद्रोही साहित्य संमेलनाचे खजिनदार,
शाहीर अमर शेख समितीचे उपाध्यक्ष, मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष, डॉक्टर जगदाळे मामा स्मारक समितीचे कार्याध्यक्ष, फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ अमर शेख विचार प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष, या असंख्य भूमिका सरांनी निभावल्या. सरांच्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा क्षण कोणता असं विचारलं तर सर म्हणत, यशवंतराव चव्हाण मध्यवर्ती ग्रंथालयाला जेव्हा मूर्त स्वरूप प्राप्त झालं तो क्षण मला सर्वात जास्त आनंद देऊन गेला. पण त्याच ग्रंथालयाचा लोकार्पण सोहळा सरांच्या नशिबी नव्हता की काय. 5 जून 2015 रोजी कोल्हापूरहून बार्शीकडे परतत असताना सरांच्या गाडीला दुर्दैवी अपघात झाला आणि त्याच अपघातात दिनांक 6 जून 2015 रोजी प्राचार्य मधुकर फरताळे सरांचं निधन झालं. निधनानंतर त्यांच्या सवयीप्रमाणे त्यांचं पार्थिव पहिल्यांदा महाविद्यालयात आणलं. हा नियतीचा खेळ होता की काय. सर, तुमचं अचानक जाणं मध्येच संपलेलं गाणं, असं प्राध्यापक नवले सर त्या प्रसंगी म्हणाले. गड आला पण सिंह गेला असे विचार वायुपुत्र नारायणराव जगदाळे यांनी फरताळे सरांच्या शोकसभेत व्यक्त केले. कारण प्राचार्य मधुकर फरताळे यांनी मध्यवर्ती ग्रंथालयातला एक हॉल डॉक्टर मामासाहेब जगदाळे स्मृती संग्रहालयाला दिला म्हणून स्मृती मंदिर झालं हे सर्वजण मान्य करतात. ते म्हणतात ना, गुड पीपल आर ऑलवेज इमॉर्टल. म्हणजेच जरी सर दृश्य स्वरूपात आपल्यासोबत नसले तरी विचारांनी कायम आपल्यासोबत आहेत. स्पोर्ट्स बॉईज हॉस्टेलची उभारणी आणि महाविद्यालयाला क्षमता आणि गुणवत्तेचा दर्जा हे सरांचे भविष्यकालीन उपक्रम पूर्ण करण्यासाठी सर आज आपल्यात राहिले नाहीत. पण सरांचं अपूर्ण काम, त्यांची अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आज त्यांचे हजारो विद्यार्थी पार पाडतील यात तिळमात्र शंका नाही. फानूस बनकर जिसकी हिफाजत हवा करे, फानूस बनकर जिसकी हिफाजत हवा करे, वो शमा क्या बुझे जिसे रोशन खुदा करे, वो शमा क्या बुझे जिसे रोशन खुदा करे, जिसे रोशन खुदा करे. धन्यवाद.